समझ समझ प्राणिया जे मोक्ष चाहिये या पदाचे भाषांतर सद्गुरू सुखरामजी महाराज म्हणतात, अरे प्राण्या समज, तुला जर मोक्ष पाहिजे असेल तर असे मी सांगतो ती भक्ती धारण करून तू राहा व सद्गुरूच्या शरणा शिरावर धारण करून मुखाने रामाचे नाव घे. सद्गुरू सुखरामजी महाराजांनी इतक्यातच मोक्षाचा उपाय सांगून दिला की सद्गुरूचा शरणा घेऊन मुखाने रामाचे नाव घ्या. पहिला नंबर सद्गुरूचा शरणा व दुसरा नंबर रामाचे नाव सांगितले आहे व पुढे खालचे नंबराप्रमाणे सांगितले आहे. जसे जगातील मनुष्याशी तुझे प्रेम आहे इतके जरी साहेबांकडे म्हणजे सद्गुरूशी प्रेम लावले तर तू ऐक, तुला तरण्यास वेळ लागणार नाही व घटात तुरंत नाम जागृत होऊन जाईल. तू जगास सोयऱ्या धाऱ्यास आपली मुलगी देतो व त्यांच्या पंगतीत एकत्र जेवतो. त्याप्रमाणे सद्गुरूशी प्रेम लावून आपली मुलगी कोणी सद्गुरूस देईल काय? व सद्गुरू जातीचे नसल्यास त्याच्या पंक्तीतही कोणी बसत नाही. मुलीस सद्गुरूने स्पर्श जरी केला तरी त्या सद्गुरूचा कुभा येऊन जाणार व लग्न लावून नेणाऱ्या जावयाने मुलीस कितीही त्रास दिला व सासूने सासुरवास केला तरी त्याला काही म्हणता येत नाही. व मोक्ष देणारे सद्गुरू जातीचे हलके असल्यास त्यांना नीच नेमतात व सोयरे किंवा कुटुंबातील जातीवाले हे मोक्ष तर देत नाही, परंतु मोक्षाचा रस्ता धरला असता उलट आडकाठी आणून नरकाचा रस्ता दाखविणारे आहे. त्यांच्या इतके सोयऱ्याधाऱ्याचे इतके देखील सद्गुरूशी प्रेम करीत नाही. तर सद्गुरू सुखरामजी महाराज म्हणतात, तुझे जगाशी प्रेम आहे तितके जरी सद्गुरूशी प्रेम लावले तर तरण्यास काहीच वेळ लागणार नाही. या जगाच्या मनगतीने फार भय बाळगतो की लोक मला काय म्हणतील. जसा जगाचे लोकास भीतो असा संत जनाशी दुजला तर घटात ज्ञानाचा प्रकाश होईल व 3 लोकाच्या स्वर्ग मृत्यू पाताळाच्या पलीकडची गोष्ट दिसू लागेल. जगाशी तू काही अंतर ठेवित नाही, ते सर्व प्रगट जाणतात. जसा तू जगाचे समोर उजागर आहे असा सद्गुरूच्या समोर उजागर झाला तेव्हा तू साहेबास ओळखशील की सद्गुरू साहेब आहेत तेच सत आहेत. तू जगाशी मोह करून युगायुगात जाऊन प्रलयात पडशील व सर्व 184 योनीत गर्भात येशील. परंतु ज्याने संत जनाशी प्रीती केली ते सर्व मोक्षास गेले. सद्गुरू सुखरामजी महाराज म्हणतात, तू मनामध्ये समजून घे व जगाच्या व भक्तीचा हे 2 वेगवेगळे मार्ग आहेत व ते एकमेकांचे विरुद्ध दिशेस आहेत. यांचा दोन्ही रस्त्याचा केव्हाही मेळ होऊन एक होणार नाही. तर हे भक्ताचा व जगाचा
दोन्ही रस्ते एके ठिकाणी सोबत चालणार नाही. म्हणून सद्गुरू सुखरामजी महाराज म्हणतात, हे प्राणिया, जर तुला मोक्ष पाहिजे असेल तर तू सद्गुरूच्या शरणात जाऊन रामनाम धारण कर, तेव्हाच तुला मोक्ष मिळेल. अनंत सुख सम्राट सद्गुरू सुखरामजी महाराजने धन्य हो, धन्य हो, धन्य हो. समझ समझ प्राणिया जे मोक्ष चाहिए, या पदाचे भाषांतर. सद्गुरू सुखरामजी महाराज म्हणतात, अरे प्राण्या, समज, तुला जर मोक्ष पाहिजे असेल